नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 44 साइज कटोरी ब्लाउजचे परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, हा जो ब्लाउज आहे तो मेजरमेंटचा ब्लाउज आहे। यावरूनच आपल्याला अगोदर व्यवस्थित मापे काढून घ्यायची आहेत आणि तीच आपल्याला पेपर कटिंग वरती टाकायची आहेत। तर या ब्लाउज वरून आपण ही काही अशी मापे काढलेली आहेत, ती कोणकोणती ती पाहूया। हे बघा, इथे पूर्ण उंची तयार उंची आहे 15.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, असं 16.5 इंच। शोल्डर आहे 6 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच, पुढील गळा आहे 6 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 6.5 इंच, मागील गळा आहे 8 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 8.5 इंच, छाती घेर आहे 44चा चौथा भाग हा 11 इंच येतो, म्हणजे तयार छाती घडी ही 11 इंचाची आहे, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन बरोबर 13 इंच। कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे, तो फिटिंग करताना जेवढा आहे तेवढा तो मोजून घ्यायचा असतो, त्यामुळे मी सध्या इथे कंबर छाती घेर आहे तेवढाच कंबर घेर ठेवत आहे। बाहीची उंची आहे 11 इंच, तयार आहे 11 इंच, अस्तरची बाही आहे त्यामुळे आपण त्यामध्ये 1/2 इंच ॲड करतो, झाले 12.5 इंच। बाहीची फिटिंग 7 इंच आहे प्लस 2 इंच बरोबर 9 इंच। आता हीच मापे आपण पेपरवरती टाकूयात। सुरुवातीला इथे आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा आहे। तर पूर्ण उंची आहे 15.5 इंच प्लस 1 इंच, असं 16.5 इंचावरती मार्किंग करायचं। तिथेच आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे। आडवी लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरतीच आपल्याला शोल्डर गळा रुंदी टाकायची आहे। तर बघा, शोल्डर आहे 6 इंच, गळा रुंदी आहे 2.25 इंच, शोल्डर वरतीच मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 6.5 इंच, इथे अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। छाती घेर आहे तयार 11.5ची घडी, 11 इंचाची घडी आहे। तर 11 इंचावरती एक मार्किंग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर आपल्याला इथे मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मागील मुंड्याचा आकार हा 1.5 इंचावरती द्यायचा, 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची। मुंड्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी जो काही मुंड्याची उंची आहे त्याच्या मध्यावरती एक मार्किंग करायची। मुंड्याचा मध्य हा 1.5 इंचाचा पॉइंट आणि हा तयार छाती घडीचा पॉइंट असा व्यवस्थित जुळवून घ्यायचा। असं केल्याने मुंड्याचा आकार हा अगदी परफेक्ट येतो। हा झाला मागील मुंडा। आता इथे मागील गळा लगेच टाकायचा आहे। तर मागील गळा आहे 8 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, त्यामुळे 8.5 इंचावरती मार्किंग करायची। असा चौकोन आखून घ्यायचा आणि मागील गळ्याला तुम्हाला हवा तो इथे आकार द्यायचा आहे। तुम्ही कोणताही इथे आकार देऊ शकता तुमच्या इच्छेने, परंतु इथे या कस्टमरला राऊंडच शेप हवा आहे, म्हणजे गोल शेप हवा आहे, त्यामुळे मी इथे गोल शेप देत आहे, गोल गळा टाकत आहे। पाठीमागच्या भागाचं आपण इथे ड्राफ्टिंग केलेलं आहे, ते मी थोडक्यात समजून सांगते। पूर्ण उंची 15.5 प्लस 1 इंच 16.5 इंच, शोल्डर 6 इंच, गळा रुंदी 2.25 इंच, मुंडा 6.5 इंच, मागचा गळा 8.5 इंच, छाती घेर 11 इंच तयार प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने इथे आपलं मागच्या भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता हा भाग जसा आहे तसा आपण कट करून घ्यायचा आहे। यावरूनच आपल्याला पुढील भागाचं ड्राफ्टिंग किंवा कटिंग करायचं आहे।
मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील। आपल्या चॅनलवरती नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। आता इथे बघा, हा मागचा भाग जो तयार झालेला आहे तो आपण उरलेल्या पेपरवरती असा सेट करून घेतलेला आहे। खाली अर्धा इंच राहील अशा पद्धतीने आपण इथे एक मार्किंग केलेली आहे आणि त्यावरतीच आपण हा मागचा भाग जो आहे तो जसा आहे तसा इथे आखून घ्यायचा आहे। हे बघा, इथं अर्धा इंच वाढवलेला आहे पुढील उंचीमध्ये आणि तो मागचा भाग जसा आहे तसा आपण आखून घेतलेला आहे। आता यानंतर काय करायचं आहे, पुढील मुंडा, तर पुढील मुंडा जेवढा होता तेवढा टाकायचा आहे। सुरुवातीला 6.5 इंच आपला इथे मुंडा होता, तर 6.5 इंचाचा चौकोन आखून घ्यायचा नंतर असा, आणि हा मागचा मुंडा आहे त्यामध्ये अर्ध्या इंचाने आतमध्ये यायचा आहे। अर्ध्या इंचावरती मार्किंग करायची आणि पुढील मुंड्याचा आकार द्यायचा असा एवढा। हा मागचा मुंडा आहे त्याच्यावरती अशी खाट मारायची। मागचा मुंडा झाला। आता पुढील गळा, गळा रुंदी 2.25 इंच, गळ्याची उंची 6 इंच आहे। पुढील तयार गळा 6 इंच प्लस अर्धा इंच असं 6.5 इंचावरती मार्किंग करायचं। चौकोन आखून घ्यायचा इथे 2.25 इंच असा आणि पुढील गळ्याचा आकार द्यायचा। इथे गळा गोलच देत आहे। कटोरी ब्लाउजला शक्यतो पुढे गोलच गळा छान दिसतो, दुसरा गळा सूट होत नाही कटोरी ब्लाउजसाठी, त्यामुळे इथे आपण गोल गळा टाकलेला आहे। त्यानंतर क्रॉस पट्टी, क्रॉस पट्टी ही बटन पट्टीकडे 3.5 इंच आणि इकडे कमरेला 2.5 इंच। क्रॉस पट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी इथे 2.5 इंचावरती सरळ लाईन आखून घ्यायची आणि या 2.5 इंचाच्या लाईनवरती 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि हा 3.5 इंचाचा पॉइंट जो आहे तो इथे असा जुळवून घ्यायचा। ही झाली क्रॉस पट्टी। आता सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्याला छोटी कटोरी काढायची आहे। छोटी कटोरी कशी काढायची, तर आपण इथे अगोदर तक्ताही दिलेला आहे, परंतु हा ब्लाउज जो आहे तो हेवी आहे, यावरून म्हणजे अंदाजे माप टाकून जमत नाही, तर काय या मेजरमेंटच्या ब्लाउजवरून आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर इथे पहिलं मेजरमेंट घ्यायचं आहे। बघा, इथे हा कटोरी त्यांचा तयार 7 इंच भरत आहे, तर इथे क्रॉस पट्टीवरती 7 इंचावरती मार्किंग करायचं। त्यानंतर हे बघा, इथला जो भाग आहे तोही मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला मुंड्यातून किती इंचावरती मार्किंग करायचं ते हे कळल। तर हे बघा, इथे बघा, इथं 1/2 इंच शिलाईमध्ये गेलं, इथं शिलाईमध्ये 1/2 इंच गेलं, तर भरते किती 2.5 इंच। तर मुंड्यातून असं इकडे 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची आणि कटोरीला असा व्यवस्थित आकार द्यायचा। हा झाला छोटा कटोरी। हे झालं मेजरमेंटचा ब्लाउज असेल तर कटोरीचं मार्किंग कसं करायचं, तर तुम्ही मेजरमेंटचा ब्लाउज असेल तर तुम्ही अशा प्रकारे छोटा कटोरी काढू शकता। आपल्या चॅनलवरती म्हणजे प्रत्येक साईजचं 28 to 50 साईजपर्यंत छोटा कटोरी कसा काढायचा, गळा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची, मुंडा किती घ्यायचा, मुंड्याला आकार कसा द्यायचा, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही साईजचं
छोटा कटोरी मार्किंग कसं करायचं त्याच पद्धतीने गळा उंची किती टाकायची, गळ्याची रुंदी किती टाकायची, शोल्डर किती टाकायचं, मुंडा किती टाकायचं, या सर्व गोष्टी जमतील. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर चला, आता इथपर्यंत आपलं हे आखून झालेलं आहे. आता आपल्याला जसं आखलं आहे तसं आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता हे जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा जो कटोरी निघालेला आहे त्यावरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. आता या कटोरीवरून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे. तर हा कटोरी जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. इथे तुम्ही असं मार्करने आखून घेऊ शकता किंवा इथे एखादी टाचणी किंवा पिनही लावू शकता. हे बघा, जसं आहे तसं आपण इथे उरलेल्या पेपरवरती आखून घेतले. त्यानंतर हा पेपर काढून घ्यायचा आहे आणि इकडे बटनपट्टीकडे 1.5 इंच आणि इकडे साईडला 1.5 इंच अशी मार्किंग करायची. इकडे गळ्याच्या बाजूला वरती 1/2 इंच आणि हे असा पॉइंट इथे 1.5चा जुळवून घ्यायचा आहे. इकडे गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही, नाहीतर गळा फाकला जातो. हे 1.5 इंचचं अंतर आणि हे असं आपल्याला गोल आकार जसा व्यवस्थित वाटेल तसा आपल्याला इथे गोल आकार देऊन इथे 1.5 इंचाला जुळवून घ्यायचा आहे. असं एवढं झाल्यानंतर आता हे जे खाली वाढवलेलं अंतर आहे त्याचा मध्य करायचा आहे. हे बघा, हे 1.5 इंचाचं वाढवलेलं अंतर आहे ते पकडून आपल्याला मध्य करायचं आहे. मध्यावरती एक मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली 1.5 इंच, हा 1.5 इंचाचा पॉइंट आणि हे पॉइंट असे जुळवून घ्यायचे. दीड इंच आणि इथे खालीही 1.5 इंच. आणि याचा हा मध्य, इथून इथपर्यंतचा मध्य. अशा प्रकारे इथे आपली 44 साईजची कटोरी परफेक्ट अशी वाढवून झालेली आहे. आता ही जशी आखली आहे तशी आपल्याला कट करून घ्यायचे. आता इथे आपण टक्स घेऊन पाहूया. हे बघा, असं टक्स ह्या कटोरी अशी मधोमध दुमडी करायची आहे. त्यानंतर इथे 1.5 आणि असं 3.5 इंच, 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हे बघा, इथे टक्स घेतल्यानंतर आपली कटोरी अशी दिसणार आहे. तर छान आकार आलेला आहे आणि हे अशी कटोरी बसतेही खूप छान. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता. अशा पद्धतीने इथे ही बॅक साईड, हा कटोरीचा साईड भाग, ही कटोरी, ही क्रॉस पट्टी आणि ही स्लीव्ज, अशा पद्धतीने इथे आपलं 44 साईजचं परफेक्ट पेपर कटिंग तयार आहे. कटोरी ब्लाउजचं परफेक्ट पेपर कटिंग तयार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.